श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींचा एक अनुभव सांगत आहे. माझी मैत्रीण रिया ही लग्न करून सासरी गेली. खूप गरीब घराण्यातली होती. तिला काहीच कळेना की आपण लग्न करायचं नाही करायचं, कसं राहायचं, काहीच माहीत नव्हतं त्या पोरीला. पण जेव्हा तिचं लग्न एका श्रीमंत घराण्यात झालं तेव्हा तिला जाम भीती वाटत होती की मी तर गरीब घराण्यातली मुलगी श्रीमंत घराण्यात कशी राहीन, कशी वावरेन, काहीच तिला कळेना. पण जेव्हा ती लग्न करून सासरी गेली तेव्हा तिला तिकडचं राहणीमान हे सगळं खूप वेगळं होतं. त्या घराण्यात ना देवाची मूर्ती होती, ना कोणी देवाचं करत होतं, कोणीच काही देवाधर्माचं करत नव्हतं. तिने आपल्या माहेरून जाताना स्वामींची मूर्ती घेऊन गेली होती. ती पण स्वामींची भक्त नव्हती, पण तिच्या माहेरी तिची आई वडील स्वामींचं प्रचंड करत असे. जाताना त्या पोरीला त्यांनी स्वामींची मूर्ती दिली. जेव्हा ती सासरी तिचा गृहप्रवेश झाला तेव्हा तिने मंदिर केलं आणि तिथे स्वामींची स्थापना केली. रोज सकाळी उठून नेहमीप्रमाणे ती हात जोडत असे स्वामींना. एके दिवशी तिचा नवरा कामानिमित्त उज्जैनला चालला होता. त्यांचा बिझनेस होता. त्या बिझनेसची मोठी डील होणार होती. पण काही कारणामुळे तो उज्जैनला पोचायला त्याला प्रचंड वेळ गेला आणि ती डील करणारी माणसे तिकडनं निघून गेली. सगळी तयारी त्या प्रोजेक्टची झालेली होती. त्यामुळे तिचा नवरा खूप घाबरला आणि मनाने हळवा असल्यामुळे तो खूप बिस्तरला. नंतर त्याने त्याच्या पत्नीला म्हणजे माझ्या मैत्रिणीला फोन केला. तो म्हणाला, मी जी डील करायला गेलो होतो ती डील कॅन्सल झालेली आहे, कारण मी वेळेवर पोचू शकलो नाही. ती माणसं आता तयारच नाही डील करायला. आता मी काय करू? वडिलांनी सगळे पैसे त्याच्यात गुंतवले आहेत, तेही आता लॉसमध्ये जातील. मग त्याच्या बायकोनी त्याला म्हटले, काही काळजी करू नका, मला फक्त अर्धा तास द्या. आई म्हणायची, काही पण संकट आले तर स्वामींना शरण जावे. तिने त्यांना सांगितले, तुम्ही तिकडनं निघा, तुम्ही घरी या, पुढे आपण बघू. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचा नवरा उज्जैनहून निघाला आणि तो दुसऱ्या दिवशी घरी पोचला. तिथपर्यंत तिने स्वामींना प्रार्थना केली, शरणागती केली आणि स्वामींना म्हटले, स्वामी, या घरात कोणीही तुमची सेवा करत नाही. कोणालाही स्वामी कोण आहेत हे माहीत नाही आहे. आता मी तुम्हाला शरण गेली आहे. मी तुम्हाला म्हणते, माझ्या नवऱ्याचं जे काम अडकलं आहे ते तुम्ही परत एकदा चालू करून दाखवा. असं प्रार्थना केल्यावर परत 1 आठवडा गेला. 1 आठवड्यानंतर ही जी माणसं उज्जैनला डील करण्यासाठी आली होती त्यांनी परत माझ्या नवऱ्याला फोन केला आणि म्हटले, आम्हाला तुमच्याशी डील करायची आहेत, आम्ही मुंबईला येत आहोत, आपण या वेळेवर मुंबईला इथे भेटू. त्यांनी जागा ठरवली. त्या जागेवर माझ्या मैत्रिणीचा नवरा आणि ते डील करायला येणारी लोक आली. त्यांनी डील केली. तो दिवस गुरुवार होता. त्यांची डील फायनल झाली
ती म्हणाली, माझा नवरा खूप आनंदी झाला. त्याने लगेच घरी तो आला आणि आपल्या बायकोला म्हटले, तू म्हटल्याप्रमाणे माझी डील झालेली आहे. तेव्हा तिने त्यांना म्हटले, बघा आज गुरुवार पण आहे आणि तुमची डील झालेली आहे. त्यांनी लगेच स्वामींकडे पाहिले आणि हात जोडले. त्या दिवसापासून त्यांनी म्हटले, ह्यापुढे ह्या घराण्यात स्वामींचं वेगळं स्थान असेल. स्वामींची जितकी पण पुण्यतिथी असतील किंवा जे पण फंक्शन असेल ते या घराण्यात साजरं केलं जाईल. आणि यापुढे आमच्या घराण्यातली सगळी लोक, माझे आई वडील कोणी पण असतील, ते स्वामींना नमन केल्याशिवाय घरातून बाहेर पडणार नाही. आणि त्यांनी जोरात श्री स्वामी समर्थ असे म्हटले. माझी मैत्रीण जाम खुश झाली आणि तिने एकच वाक्य म्हटले, स्वामींविना काहीच नाही. श्री स्वामी समर्थ.